अंकिता व शरद एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. त्यांचा प्रेमविवाह ठरलेला होता. पण हे लग्न शरदच्या आईला मान्य नव्हते. त्यांनी सुरुवातीपासूनच या लग्नाला विरोध दाखवलेला होता. कारण त्यांना नोकरी करणारी सून नको होती, तर घरीच राहणारी व कायम घरातील कामे करणारी, घरातील सर्वांची सेवा करणारी मुलगी सून म्हणून हवी होती. त्यामुळे त्यांनी शरदला हे लग्न न करण्यास सांगितले. पण शरदने काही ऐकले नाही. तेव्हा नाईलाजाने शालनताईंना ह्या लग्नासाठी परवानगी द्यावी लागली. मात्र शरदचे वडिलांना शरदचा हा निर्णय सुरुवातीपासूनच मान्य होता. ते असा विचार करत होते की संसार त्यांना करायचा आहे. आयुष्यभर एकत्र आनंदाने राहायचं असेल तर जोडीदाराची निवड त्यानेच करणे योग्य आहे. त्यामुळे एका चांगल्या मुहूर्तावर अंकिता व शरदचे लग्न पार पडले. अंकिताने सून म्हणून घरी प्रवेश केला. लग्नानंतरचे कार्यक्रम, पूजा सर्व काही सुरू झाले. पाहुणे अजूनही घरी होते. सर्वजण अंकितासोबत छान वागायचे, प्रेमाने बोलायचे. ते पाहून अंकिताला सुद्धा थोडा दिलासा मिळाला. पण सासूचा चेहरा मात्र कायम पडलेला दिसायचा. त्या अंकितासोबत जास्त काही बोलायच्या नाही, हे अंकिताच्याही लक्षात आलं होतं. तिला सर्व परिस्थिती आधीच माहिती होती. 2-4 दिवसांनी सर्व पाहुणे आपापल्या गावी गेले. अंकिता व शरदने ऑफिसमधून 10 दिवसांची सुट्टी घेतली होती. लग्नानंतर 2 दिवसाकरता बाहेर फिरायला जाण्यासाठी अंकिता व शरद निघाले. तेव्हा सासूबाई मोजक्याच शब्दात बोलत होत्या. घरी आई एकट्याच विचार करत बसल्या होत्या की किती स्वप्न पाहिले होते मी माझ्या सुनेबद्दल. एखादी गरीब घरातील मुलगी सून म्हणून आणेन म्हणजे ती घरी 24 तास काम करेल, आमची सर्वांची सेवा करेल आणि इतके वर्ष तर घरातील सर्व कामे मी केली आहेत. पण मी आता थकले आहे. सून आल्यानंतर आता मला आराम करायचा होता. किती विचार केला होता की सून आली तर मी फक्त आणि फक्त आरामच करेन. पण ह्या शरदने प्रेमविवाह केला. नोकरी करणारी बायको घेऊन आला आणि माझी सर्व स्वप्ने धुळीस मिळाली. शेजारील सुनासुद्धा फक्त घरकाम करतात, त्यामुळे त्यांच्या सासूला किती आराम मिळतो. पण माझी सून नोकरी करणारी आहे, त्यामुळे काय माहिती मला आराम मिळणार आहे की नाही. पण ते काही नाही. आता फिरायला गेले आहे ना, तर त्यानंतर येऊ दे घरी. मग मी स्वतःच तिच्याशी बोलेन. तिला सांगेन की नोकरी सोडून दे. असा विचार करत त्या रूममध्ये गेल्या. 2 दिवसांनी शरद व अंकिता घरी आले. काही वेळाने शालनताईंनी अंकिताला रूममध्ये बोलण्यासाठी बोलावले. अंकिता रूममध्ये आली आणि विचारू लागली की आई, तुमचे काही काम आहे का? तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा आई बोलू लागल्या, हे बघ अंकिता, तुमचा प्रेमविवाह झाला आहे. तू नोकरीसुद्धा करतेस. हे मला अजिबात आवडत नाही. लग्नाआधी तू नोकरी करणं ठीक होतं, पण आता तू नोकरी करू नये असं मला वाटतं. कारण मी आत्तापर्यंत या घरासाठी, सर्वांसाठी खूप कष्ट घेतले आहेत, खूप कामे केली आहेत. पण आता माझी सून आली आहे, तर मला आराम करायचा आहे. या संसाराच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे आणि यापुढे हे सर्व तू करावं असं मला वाटतं, जेणेकरून मला आराम मिळेल. तूच आता काय तो निर्णय घे. सासूचे बोलणे ऐकून अंकिताला काय बोलावं व काय नाही हेच कळेनासं झालं. कारण तिला नोकरी सोडायची नव्हती व सासूलाही दुखवायचे नव्हते. म्हणून ती सासूला बोलते की मी पाहते काय करता येईल का, आणि तेथून आपल्या रूममध्ये निघून येते आणि विचार करत राहते की यावर काय उपाय करता येईल. तेव्हा तिला एक कल्पना सुचते. दुसऱ्या दिवशी अंकिता सासूला बोलते, आई, तुम्हाला आरामच करायचा आहे ना, मग यापुढे असंच होईल. आपण घरातील सर्व कामे करण्यासाठी एक लेडीज बघू, जी घरातील सर्वच कामे करेल. तुम्हाला काही करायला लागणार नाही. तुम्ही फक्त आराम करा.
तेव्हा सासू बोलू लागली की अगं, तू नोकरीला जाणार आणि घरातील काम करण्यासाठी कोणत्या तरी बाईला ठेवणार, म्हणजे त्या बाईचा पगारही द्यावा लागणार. हा नसता खर्च कशाला हवा आहे? त्यापेक्षा तूच घरी थांब आणि घरातील कामे सर्व कर. तेव्हा अंकिताने स्पष्ट शब्दातच सांगितलं की तुम्हाला फक्त आरामच हवा आहे ना? मग मी काम केलं काय किंवा एका मावशीने काम केलं काय? तुम्हाला तर आरामात भेटणार आहे सर्व. आणि घरातील कामासाठी मी माझी नोकरी सोडू शकत नाही. आणि तसंही तुम्हाला तुमच्या आरामाशी फक्त मतलब आहे. त्यामुळे घरातील सर्व कामासाठी 2 दिवसातच एक बाई कामासाठी येतील. त्या घरातील सर्व कामे करतील. तुम्हाला काही करावं लागणार नाही. तुम्ही अगदी बेडवर बसून राहिला तरी काही हरकत नाही. आता मी निघते. 2 दिवसांनी मलाही ऑफिसला जाण्याची तयारी करावी लागणार आहे. असं बोलून अंकिता तेथून निघून जाते. तेव्हा शालनताई विचार करू लागतात की सूनबाई जे काही बोलत होती ते बरोबर आहे का? ती म्हणते तसं मला तर माझ्या आरामाशीच मतलब आहे. मग कामे कोणी का करेना? आणि त्या काम करायला येणाऱ्या बाईचा पगारसुद्धा तीच देणार आहे. त्यामुळे मला जास्त विचार करायची काहीच गरज नाही. मला माझा आराम करता येईल. आता शालनताईसुद्धा या सर्वांसाठी तयार होतात. 2 दिवसांनी घरातील सर्व कामे करण्यासाठी अगदी सकाळीच एक मावशी हजर होते. अंकिता त्यांना कामाचे सर्व काही सांगते आणि ऑफिसला निघून जाते. आता दिवसभर त्या मावशी घरातील सर्व कामे करत असतात. घरातील लादी, कपडे सर्व काही त्या अगदी करत असतात. शालनताईंना आता फक्त आरामच करायला भेटलेला असतो. त्या आपल्या बेडवरून उठत देखील नाही. सर्व काही अगदी हातातच त्यांना मिळत असतं. त्या मावशी सर्व काही हातात आणून देतात. त्यामुळे शालनताईंना आता चांगलाच आराम मिळालेला होता. शालनताईसुद्धा खूप खुश होत्या. आणि घरात एक कामाला बाई आहे म्हणून त्यांचा थोडा रुबाबसुद्धा वाढलेला होता. शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच वयाच्या लेडीजसोबत बोलताना त्यांची मान नेहमी उंचावलेली असायची की आमच्या घरी एक काम करण्यासाठी मावशी येत आहे. हे सांगताना त्यांना खूप छान वाटायचं. मावशींना कामावर येऊन आता 2-3 महिने झाले होते. अंकिता घरातील सकाळी थोडीफार कामे करून ऑफिसला जायची आणि त्यानंतर मावशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर घरीच थांबायच्या आणि घरातील सर्व कामे करायच्या. शालनताईंना आता खूप जास्त आराम मिळालेला होता. त्या बेडवरून उठायच्या देखील नाहीत. अगदी पाणी जरी हवं असलं तरी त्या मावशींना आवाज द्यायच्या. त्यामुळे सर्व काही अगदी त्यांच्या हातात असायचं. त्यांची जी इच्छा होती आराम करण्याची त्याचा आनंद त्या पूर्णपणे घेत होत्या. त्यांना खूप जास्त चांगलं वाटत होतं. पण शरदचे वडील आपल्या पत्नीला सांगत होते की थोडीफार तरी हालचाल करत जा. असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास बेडवरच बसून असतेस. थोडीफार हालचाल करत जा. त्यामुळे तुझ्या देखील शरीराला एक चांगली सवय लागेल. शरीर ॲक्टिव्ह राहील. घरातील थोडीफार कामे करत जा. पण शालनताई मात्र आपल्या पतीचे काहीच ऐकत नसायच्या. त्यांनी जे काही ठरवलेलं होतं आराम करायचा आहे त्याचा आनंद त्या पूर्णपणे घेत होत्या. असेच 6 महिने निघून गेले. मावशी अजूनही कामावर येत होत्या. अंकिता नोकरी करत होती. आई खूप खुश आहे हे पाहून अंकिता व शरद यांना सुद्धा खूप छान वाटत होतं. शालनताई विचार करत होत्या की मी किती भाग्यवान आहे की मला अशी सून मिळाली आहे जी मला काहीच काम करू देत नाही. तिने माझ्यासाठी एक कामवाली मावशीसुद्धा ठेवली आहे. एके दिवशी शालनताईची तब्येत बिघडली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टर सांगू लागले की त्यांचे शरीर पूर्णपणे कमजोर झालेले आहे. यांना व्यायामाची आणि चालण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नाहीतर ते शरीरासाठी चांगलं ठरणार नाही. दवाखान्यातून घरी आल्यानंतर शरदचे वडील आपल्या पत्नीला समजावून सांगू लागले की
जेव्हा तू घरातील सर्व कामे करत होतीस, इतक्या वर्षापासून घरातील सर्व कामे करत होतीस, तेव्हा तू कधीच आजारी पडली नाहीस. अगदी किरकोळ आजार तुला झाला असेल, पण तू कामे करत होतीस. त्यामुळे तुझं शरीर नेहमीच ॲक्टिव्ह होतं. घरातील कामात तुझं मन देखील रमत होतं. त्यामुळे मनसुद्धा फ्रेश होतं, सकारात्मक होतं. पण जेव्हापासून तू हे आराम करण्याचं ठरवलं आहेस आणि जेव्हापासून तू बेडवर फक्त 24 तास झोपून असतेस, पडून असतेस, बसून असतेस, तेव्हापासून तुझं शरीर जसं कमजोर होत चाललेलं आहे. तुझ्याकडे पाहूनसुद्धा असं वाटतं की तुला खूप थकवा आणि कमजोरी जाणवत आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. घरातील कामे थोडीफार करत राहा. तेवढंच तुझं शरीर निरोगी राहील. शरीराला कामाची सवय लागेल आणि जरा चालत फिरत देखील राहा. म्हणजे तुला देखील बरं वाटेल. शरीराला देखील चांगला व्यायाम होईल. आता शालनताई विचार करून लागल्या की खरंच मी जेव्हा स्वतः घरातील सर्व कामे करत होते, बाजारात चालत जाऊन सामान आणत होते, तेव्हा मला असा थकवा कधीच जाणवला नाही. पण मी आजारी फारशी पडले देखील कधी नाही. पण जेव्हापासून मी आराम करत आहे, तेव्हापासून शरीर कमजोर वाटत आहे. अशक्तपणा जाणवत आहे. आणि हे असंच चालू राहिलं तर खरोखरच एक दिवस मी बेडवरच पडून राहीन. माझे चालणे फिरणे देखील अवघड होऊन बसेल. ते काय नाही. खूप झालं आता आराम. उद्यापासूनच बदल करायला हवा. असा निर्धार करून त्या झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फिरायला जातात. घरी आल्यावर फ्रेश होऊन आपली नित्यकर्मे आवरून घरातील छोटी मोठी कामे करायला घेतात. हे त्यांचं रुटीन बरेच दिवस असंच चालू असतं. हे सर्व अंकिता व शरद देखील आणि वडील देखील पाहत असतात. त्यांनासुद्धा शालनताईमध्ये झालेला बदल हा खूपच जास्त चांगला वाटत असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.